आधी तुम्हाला ते गाणं 50 वेळा 100 वेळा ऐकून ते कानाने ते पक्कं करावं लागेल, ते संगीत आतमध्ये तुमचं ते यावं लागेल, नंतरच ती त्याच्यानंतर तुम्हाला शास्त्रीय संगीताची एक बेस, एक पाया तुम्हाला त्यात 2-1 वर्ष का असेना, पण ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. बाबांना गाण्यांची, सिनेमांची भरपूर आवड. ओके. पण मी गाणं केलं ते त्यांना आवडलंच नव्हतं. अच्छा, 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 पहिली अच्छा. गोष्ट. गझल असो, फोक संगीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, सर्वांचा पाया तर एकच आहे, नक्की. शास्त्रीय संगीत. हं. शास्त्रीय संगीतमध्ये तुम्हाला सुरांचं पक्कं कसे करावे, सूर कसे पक्के करावे. गाणं कुठे असतं? घशात नाही आहे. गाणं डोक्यात आहे. हे जे तुम्हाला सांगणार आहे, तेच ते इकडनं बाहेरून निघणार आहे. तर सुरांची जागा तुम्हाला ती डोक्यात पक्की करण्यासाठी ते रोज तुम्हाला कमीत कमी अर्धा तास पलटे, अलंकार याची रियाज करणं गरजेचं आहे. जे कठीण आहे ते सोपे करावे. जे सोपे आहे ते सहज करावे. जे सहज आहे त्याला सुंदर करा आणि जे सुंदर झालेलं आहे ते लोकांसमोर सिद्ध करून ते त्याचं सोनं करा. दो दिल मिल रहे हैं, दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके चुपके ओ, दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके चुपके सबको हो रही है, हाँ सबको हो रही है खबर, चुपके चुपके ओ, दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके चुपके. सांसों में बड़ी बेकरारी, आंखों में कहीं रत जगे, कभी कहीं लग जाए दिल तो कहीं फिर दिल ना लगे, अपना दिल में जरा थाम लो, जादू का मैं इसे नाम दो, जादू कर रहा है, जादू कर रहा है असर, चुपके चुपके ओ, दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके चुपके. वाह 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 वाह, क्या बात है बॉस, क्या बात आहे. बढिया बढिया. म्हणजे भारत हा तरुणाईचा देश आहे आणि तुमच्या ओठांवर जे गाणं आहे मित्रांनो, त्याच्यावरनं एकूणच तुमचे संस्कारही कळत असतात. आज राजेंद्र फुलवाणी हे आपल्या तरुणांचे आवडते गायक आहेत आणि कराओके सिंगर म्हणून उत्तमपैकी ते एस्टॅब्लिशसुद्धा झालेले आहेत. त्यांचा स्वतःचा स्वरमंदिर नावाचा हा ऑर्केस्ट्रा पण आहे, जे सुरीली सुरुवात झालेली आहे, अत्यंत शुभंकर असा प्रारंभ झालेला आहे. लव सॉन्ग जे तरुणाईला आवडतं असे गीत आहे ते त्यांनी सादर केलेलं आहे. तर राजेंद्र फुलवाणीजी आमच्या मल्हार कम्युनिकेशन्सच्या या संवाद कट्ट्यावर एपिसोड क्रमांक 258 आणि कराओकेने बदललेलं आयुष्य, गाणं आणि शब्दसुरांचा तो झुला बांधणं, तो साथ चढवणं आणि समोरच्याला डोलायला लावणं सोपं काम नाही. ते तुम्ही करतायत आणि कराओके सिंगिंग. बरं, मग मला सांगा की आमच्या रसिक मित्रांना हे जाणून घ्यायला आवडेल की हा सगळा प्रवास वय 50व्या वर्षी तुम्ही इकडे शिरलात की आधीपासूनच हा छंद, ही आवड गाण्याची, काय सांगाल? सर, पहिली गोष्ट तर मी सांगतो की स्वर मंदिर ऑर्केस्ट्रा कराओके माझा नाही आहे. हां, हां, आमचे हां. अध्यक्ष आहेत सुरेश
तायडे सर. बर बर बर. त्यांनी मला त्या ग्रुपमध्ये सामील केलंय आणि अच्छा, त्यांचे खूप अच्छा. खूप आभार आहे. मी तुमच्या या कार्यक्रमाद्वारे त्यांचे आभारही मानतो. क्या बात आहे. तर हा विनम्र भाव आहे. हा क्या बात आहे. नाही, खरंच. नाही आणि म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये Yes, शनिवारी रविवारी शनिवार मग रविवार त्याच्यामध्ये पत्रकार साहित्यिक डॉक्टर्स मंडळी Doctors आहेत, सगळ्यांना builders तुम्ही आहेत. कराओकेच्या याच्यावर गायला लावतात येस. नाही का. मोठं काम आहे. त्याने कराओके गाण्यासाठी वयाचे हे बंधनच नाहीये पहिली वा, गोष्ट. हे महत्वाचं आहे. बिलकुल नाही. आणि मी वयाच्या 37-38व्या वर्षी मला सा सुद्धा माहित नव्हतं गाण्याचं. सारेगमा मधला सा सुद्धा माहित नव्हतं. सप्तसुरांपैकी क्या बात आहे. सा सुद्धा माहित. तर मला असं सहज कळलं की आमचे गुरुजी श्री संजय भालचंद्र पत्की त्यांचं एक स्वर स्वामी गुरुकुल म्युझिक अकॅडमी आहे रिंग रोडवर. आता इथेच आहे महाबळमध्ये. तर तिथे सहज फिरता फिरता मी त्यांच्याकडे गेलो. असं गाणं वगैरे शिकायला नाही, फक्त बघायला की सहज म्हणजे गाणं कसं काय करतात, कसं करतात. याने आपण आधी हॉटेल, कौटुंबिक जबाबदाऱ्या ते सांभाळत असं काहीतरी असं निरागसपणा थोडासा येत होता मनात. निरागसपणा येत होता. अच्छा. तर आपलं काहीतरी थोडंसं एक छंद जोपासायला पाहिजे असं माझ्या मनात आला होता. कारण लहानपणी मला आठवतं की जेव्हा मी शाळेत होतो 3री-4थी मध्ये, तेव्हा जेव्हा प्रार्थना वगैरे व्हायची तेव्हा आमचे गुरुजी धांडे सर म्हणून होते. ते मला स्पेशली एकट्याला इथे उभं करायचे आणि प्रार्थना म्हणायला लावायचे आणि माझ्या मागे प्रार्थना बाकीची मुलं म्हणायचे. तर तेव्हा ते शाळा सुटली, कॉलेज झालं, ते सर्व विसरलो मी. त्याच्यानंतर आपला व्यवसाय, जबाबदारी, कुटुंब, लग्न झालं, त्याच्यात मी सर्व विसरलो. की मग एक निरागसपणा यायला लागलं. याने काहीतरी असं कमी आहे आयुष्यात असं वाटायला लागलं. तेव्हा एकदम जाणवलं की अरे गाणं ऐकणं आपलं तर पॅशन आहे ना. मी गाणं ऐकतो, छान वाटतं गाणं ऐकण्याने. थोडंसं मन असं कसं एकदम प्रसन्नचं वाटतं. तर म्हटलं चला थोडंसं गाणं वगैरे काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. तर आमचे गुरुजी श्री संजय भालचंद्र पत्की सरजी, तर त्यांच्याकडे गेलो सहज. पहिला दिवस मला आठवतो की मी गेलो, क्लास चालू होती. त्यांनी सांगितलं भेट. मी बसलो. तर बसताच क्षणी मला तो माझ्या शाळेचे दिवस मी परत गेलो. बर 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 बर. कारण समोर गुरुजी बसलेत, गाणं शिकवतायत आणि गाणं शिकवता ते आपल्या गाणं जीवनाशी कसं निगडीत आहे. बर बर. प्रत्येक गाण्यामध्ये तुम्ही कसं जीवनातील त्याच्यात एक टप्पे येतात. ते जीवनातील टप्पे आणि गाणं हे सोबतच चालतं, कधी मागे पुढे होत नाहीये. तर ते त्यांनी शिकवलं आणि मला ती शाळेत आठवली की अरे किती छान. याने आपण म्हणतो ना की मेरा फ्लॅशबॅक मध्ये गेलं. हाँ, फ्लॅशबॅक मध्ये म्हणतात वा, ना, वा. मेरी हा, हा, दौलत भी ले लो, मेरी जवानी भी ले लो, मुझे लौटा तो मेरा बचपन का दिन. हा हा. हे गाणंही आहे, एक गझल आहे मस्तपैकी. तर जगजीत ती मला जगजीत सिंगजी. Yes. तर मला ते आठवलं की किती छान आपण परत गाणं शिकायला सुरुवात केली. याने वयाचं काही बंधन नसतं खरंच काही सुरुवात करायला. तर मी परत त्या शाळेच्या त्या माहोलमध्ये गेलो. तर तिथेच मी एकदम असं आनंदी वाटलो पहिलाच दिवस. मग परत तिथे जायला लागलो. तर असं वाटलं की हा आपण गाणं करू शकतो, काही हरकत नाही आहे. गाणं करायला वही लागत नाही, फक्त तुमची आवड त्यात थोडीशी असायला हवी. गाणं शिकायला तुम्हाला तिथे जिद्दीने तिथे राहणं गरजेचं आहे. बर बर. है ना. खरंय. त्याच्यासोबत तिथे सराव करणं, रियाज करणं, प्रॅक्टिस करणं, त्याच्यात 1-2 वर्ष केल्याने तुम्ही सहज होऊन जातात त्या गाण्यासाठी सोबत. गाणं आलं वयाचे 50व्या वर्षी याने मी 7-8 वर्ष गुरुजींकडे मी गेलो. त्याच्यानंतर गाणं यायला लागलं छान. तर मी सहज असं म्हटलं चला एक कराओके लावूया आणि थोडंसं प्रॅक्टिस करूया. क्या बात. तर तिकडनं माझी सुरुवात झाली. गुरुजींमुळे पंडित संजय पत्की सर. पण मग अभिजात शास्त्रीय संगीत काहीसं अवघड प्रकार आहे, पण ते अभिजातच आहे. हो ते ओरिजिनल आहे. जी. ते म्हणजे तीच खरं भारताची ओळख आहे. याने काही प्रमाणामध्ये कराओके सिंगिंगच्या बाबतीमध्ये थोडीशी टीका होते, नाही असं नाही. होते कारण ते आताचं लेटेस्ट मोबाईल जनरेशन आल्यानंतर ते मोबाईलवर सहज उपलब्ध झालं आपल्याला ते साऊंड ट्रॅक. त्याच्यामुळे ते हे आजचं युग आहे. येस येस येस. वेळेसोबत थोडंसं जे नवीन अपग्रेडेशन नवं ते हवं ते आणि ते व्हायलाच पाहिजे. राईट. नवीन सोबत ज्या गोष्टी येतात त्याच्यासोबत चालायलाच पाहिजे आपल्याला. करेक्ट. नाही चाललो तर आपण मागे राहून जाऊ. कारण आज शास्त्रीय संगीत तो पायाच आहे.
कराओकेचा पण सुद्धा हा पाया शास्त्रीय संगीताचे आहे. येस येस. तुम्हाला सारेगमा पधनी ते पाहिजे, त्यांची जागा, base आहे स्वरांची जागा ते पाहिजेच पाहिजे. करेक्ट. जसं आपण शाळेत 1ली ते 10वी आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला फिक्स असतात, मराठी शिकणं आहे, भूगोल शिकायचं आहे, हिंदी शिकायचं आहे, हे सगळं सब्जेक्ट आपल्याला फिक्स असतात है ना. त्याच्यानंतर आपण जेव्हा शाळा सोडल्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपल्याला तिथे फाटे फुटतात. कोणी कॉमर्सला जातो, आर्टला जातो, सायन्सला जातो. तर जेव्हा आपण शास्त्रीय संगीतचा पाया आपण पक्का करणार तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात रुची कोणत्या फील्डमध्ये आहे, तुम्ही गझलमध्ये जाताय का भावगीत भक्तिगीतमध्ये जाताय का फिल्मिंगमध्ये जाताय, लाईट म्युझिक सुगम संगीतमध्ये तुम्ही जाताय, त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक त्याच्यातून ते फाटे फुटतात. बरं, आपले भारतीय संगीत जे आहे आणि चित्रपटसृष्टी जी आहे ते दिग्गज कलावंतांनी अतिशय श्रीमंत करून ठेवली, रिच. आणि अख्ख्या जगामध्ये मान्यता पावलेलं असलेलं संगीत आहे. अनेक मोठ्या दिग्गज कलावंतांचं, संगीतकारांचं, गायक गायिकांचं कंट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. तर तुमच्या आवडीचे गायक मेल सिंगर्स कोणते कोणते? माझ्या आवडीचे मेल सिंगर मुकेशजी आहे. माझे गुरुजी म्हणतात की तुझा आवाज मुकेश सोबत जास्त जवळचा मॅच करतो. मुकेश हे रफी साहेब आहेत आणि किशोर कुमार द लेजंड. रफी साहेब देव माणूस, बिलकुल असं देव माणूस की जे गाणं गातो तर असं वाटतं की देवच आहे समोर. क्या बात. आणि किशोर कुमार द लेजंड, त्याने किशोर कुमार म्हटलं तर त्यांनी वयाच्या 10व्या किंवा 11व्या वर्षीपर्यंत ते बोलत सुद्धा नव्हते, एकदम मुख्य होते. एकही शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला नाही. पण नंतर ते जे बोलले तर ते सर्व जगासमोर आहे ना. आणि त्यांनी पहिली गोष्ट तर ही शास्त्रीय संगीत त्यांनी त्याचे धडे पण घेतलेले नाही आहेत. शास्त्रीय संगीत न शिकता त्यांनी ते गाणं अजरामर केलेले आहेत त्यांनी त्यांच्या सिनेमातून. बहुत अच्छे, बहुत अच्छे. मग ह्या सगळ्या आपल्या गप्पांच्या, सुरील्या गप्पांच्या टप्प्यावर पुन्हा एकदा एकतर मुकेशदा असतील, वाह, मुकेशजीचं आवडीचं एकदा एक गाणं आपल्या तरुण मित्रांसाठी, रसिक मित्रांसाठी आम्हाला नक्की आवडेल. चालेल, होऊन जाऊ दे प्लीज. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. वाह 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 वाह. जे स्वर्गीय मुकेशजी, त्यांचा तो दर्दभरा आणि भावसंपन्न, भावगर्भ असा आवाज आणि जीवनाचं तत्वज्ञान मांडणारं हे गीत, अजरामर गीत. आणि क्या बात आहे. म्हणजे पंडित संजय पत्कींनी बरोबर म्हटलं की तुमचा आवाज तिथं पोहोचतोय, जवळपास मॅच होतोय, नाही का. आणि गाण्याचं सिलेक्शन सुद्धा प्रॉपर होतं, मस्त. बरं, मग मला सांगा की जे हौशी आपले गायक आहेत
म्हणजे काही बाथरूम सिंगर असतात, काही काय असतात आणि म्हणजे संगीताची जादूच काय विचारूच नका. म्हणजे ते फ्युजन संगीत असो, खूप खूप वेगवेगळे जॉनर्सचे असतात, सगळंच आहे. तर म्हणजे तुम्हाला मराठी आवडतं का? हो, मराठी आवडतं. वा, मराठी गाणं पण म्हणतो आम्ही, असं छान आमच्या छान ग्रुपमध्ये छान छान म्हणतो. छान. बरं 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 बरं. मग याच्यासाठी स्वतंत्र असा रियाज आणि आपल्या मोबाईलवर सुद्धा ते कराओके सिंगिंगचे ते ॲप्स आणि ते सगळे हे सगळं ते सोपं झालं आहे का सगळे? आता कराओके सिंगिंग तुमचं यूट्यूबवर भरपूर अवेलेबल आहेत. बरं बरं. त्याच्यात अनिल चव्हाण हा मुख्यतः कराओकेचा एकदम मास्टर म्हणून म्हणेल. त्याचं ज्याने जे ट्रॅक तयार करतो तो एकदम परफेक्ट तयार करतो. ओके. अनिल चव्हाण. अच्छा. त्याच्यानंतर मराठीमध्ये अनिल चव्हाण नाहीये, तर त्याच्यात एक दुसरे आणखीन आहेत, भरपूर असे आहेत जे ट्रॅक तयार करतात. अच्छा अच्छा. त्याने युट्यूबवर ते सहज उपलब्ध होत. त्याच्यासोबत एक वेगळे स्टार मेकर म्हणून आहेत. त्याच्यावर तुम्ही लाईव्ह सिंगिंग अदर सिटीमध्ये असणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही लाईव्ह सिंगिंग तुम्ही करू शकतात. ते आहेत, असं करू शकतात. बरं मग म्हणजे फुलवाणीजी मला एक सांगा की म्हणजे आपल्या अगोदरची पिढी की जी सरावावर भर द्यायची, परिश्रमावर भर द्यायची आणि सगळं ते ओरिजिनल जे होतं ते भारीच होतं सगळं, पण ते 52 कशी सोनंही होतं. हेही असं असलं तरी पण याला मात्र रियाज करावाच लागतो की कराओकेला. म्हणजे त्याला ती कॅज्युअली घेऊन चालत नाही, नाही का? तुम्हाला दररोज कमीत कमी अर्धा तास स्वरांची रियाज करायची आहे, पलट्यांची रियाज करायची आहे, अलंकारांची रियाज करायची आहे. तुम्ही परफेक्ट याने क्लासिकल सिंगर, शास्त्रीय संगीत, क्लासिकल सिंगिंग असं लोक असं घाबरतात. नाही, घाबरायचे काहीच कारण नाही. प्रत्येक सिंगिंगचा कोणताही जोनर असो, गझल असो, फोक संगीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, सर्वांचा पाया तर एकच आहे, शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीतमध्ये तुम्हाला सुरांचं पक्क कसं करावे, सूर कसे पक्के करावे. गाणं कुठे असतं? घशात नाहीये, गाणं डोक्यात आहे. हे जे तुम्हाला सांगणार आहे तेच ते इकडनं बाहेरून निघणार आहे. तर सुरांची जागा तुम्हाला ती डोक्यात पक्की करण्यासाठी ते रोज तुम्हाला कमीत कमी अर्धा तास पलटे, अलंकार याची रियाज करणं गरजेचं आहे. बर 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 बर. त्याच्याशिवाय तुम्हाला कराओके पण म्हटलं तर बेसूर भरपूर गातात. फक्त हौशी म्हणून मी म्हणणार समोर येऊ नका. तुम्ही काही ना काही असं स्वतःसाठी वेळ काढा दिवसातून. अर्धा तास झोप कमी घ्या वाटल्यास, है ना. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे टाइम नाहीये, माझं हे ते सगळं लवकर जावं लागतं, ठीक आहे ना. झोप अर्धा तास कमी करा, सर्व उरकून घ्या सकाळची कामं आणि अर्धा तास 20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा तास कमीत कमी पलटे आणि सरगम यांची रियाज नियमित करा. नियमित सराव, नियमित अभ्यास तुमच्यात बदल घडवणारच. बरं मग मला सांगा, आधी म्हटलं जायचं की बाबा म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस सर. पण आता संगीताच्या बाबतीमध्ये जर आपलं गाणं आपल्या तरुणाईपर्यंत, रसिकांपर्यंत पोचवायचं असेल आणि त्यांच्याकडनं उदंड प्रतिसाद मिळवायचा असेल पॉझिटिव्हली, तर परफेक्शन हा फार महत्त्वाचा आहे. येस, म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस येस. कराओके तुम्हाला फक्त रेडीमेड कराओके ट्रॅक भेटलाय म्हणून चला 1-2 वेळा गाणं ऐकलं आणि चला आपण गाणं सादर करू, तसं बिलकुल नाही. बरं बरं. कराओकेवर पण तुम्हाला जे गाणं सादर करायचे ते आधी तुम्हाला 50 वेळा ते ऐकावं लागेल, कारण त्याच्यातील वेगवेगळे एक हरकती असतात. ते गाण्यातील ते हरकती तुम्हाला ते शोधावी लागतात आणि त्याची ती तयारी करावी लागते. सुरुवातीमध्ये आलापी असते, मध्ये कोणाकडे ते जॅडलिंग असते, काही वेगवेगळ्या आणखीन भरपूर गोष्टी येतात. ते 1-2 वेळा गाणं ऐकल्याने किंवा 5-10 वेळा गाणं ऐकल्याने पण ते साध्य होत नाही. कमीत कमी 30-40-50 ते बिगनर्ससाठी सांगतोय. कारण ते जे याच्यात एकदम ज्यांनी 15-20 वर्ष शास्त्रीय संगीत शिकले त्यांना एक त्यांचा बेस पक्का झालाय, त्यांचा बेस पक्का झालाय, तर त्यांना काहीही प्रॉब्लेम होणार नाही. पण जे बिगनर्स आहेत, ज्यांनी एक थोडंफार गाणं बघितलं असेल, ऐकलं असेल, तर त्यांना एकच सल्ला आहे, त्यांनी गाणं 50 वेळा ऐकावं, नाही झालं तर 100 वेळा ऐकावं. त्याच्यातलं ते हरकती शोधण्याचा प्रयत्न करावा आणि ते गाणं अंगलट यायला पाहिजे, अंगात यायला पाहिजे, त्याची ती रिदम. आणि तुम्हाला त्या ट्रॅक सोबत जे तुम्ही गाण्याचा तो ट्रॅक वापरणार आहात, त्या ट्रॅक सोबत तुम्हाला कॉम्पिटिशन नाही करायची की तो पुढे मी मागे, तो पुढे मी मागे, नाही. त्याच्याशी मैत्री करून तुम्हाला सोबत चालावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला त्या ट्रॅक सोबत रियाज प्रॅक्टिस करायची आहे गाण्याची. त्याच्या आधी तुम्हाला ते गाणं 50 वेळा ऐकणं गरजेचं आहे. बरं 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 बरं. तेव्हाच ते साध्य होईल. क्या बात आहे. बरं, बघ आमच्या जळगावकरांना, खानदेशाला
द्वारका तुमचं हॉटेल जे आहे ते प्रथितयश तुमच्या वडिलांनी सुद्धा एक संस्कार घडवून दिलेला आहे. अतिशय म्हणजे तिथं खवयच लागतात. बाकी पिणं बिणं बिलकुल. व्यसनी असे लोक चालत नाही नाही. चालत. हे जे ते आहे तो पायंडा पाडलेला तर तुमच्या हाताला ती चवच आहे. आणि तुमचा गळासुद्धा गाता गळा आहे नाही का. आणि मराठी मुलखांमध्ये सुद्धा तुमची मुसाफिरी आहे. मराठी गाणीसुद्धा तुम्हाला आवडतात. येस सर, मला आवडतं. तर त्याची एक झलक जे काही तुमच्या मनातलं गाणं असेल पॉप्युलर असं तर ते गाणं तुम्ही आमच्या रसिक मित्रांना आता. मराठी गीत आहे. सिनेमाचं नाव मी थोडंसं मिसिंग होते. गंमत जम्मत आहे का काहीतरी आहे. त्याच्यातलं एक गाणं आहे हृदयी वसंत फुलताना. ते डुएट सॉन्ग आहे. मी सोलो त्याचा मुखडा घेतो. चालतंय. यस यस यस. हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेच काढावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे. मोहनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको. मोहनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको. गाणे अमोल प्रीतीचे अधरातून जुडावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेच काढावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमाच रंग यावे. वा 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 वा. म्हणजे सगळ्यांना आबाल वृद्धांना थिरकावायला लागणारं ताल धरावं लागणारं असं हे गीत आहे. आणि हे द्वंद्व गीत आहे. द्वंद्व गीत फार सुंदर आपण सादर केलंय. बढिया. बरं बघा आपण आता वेगळ्या अजून परत जॉनरकडे जाऊया. आणि मला सांगा की ह्या सगळ्या वाटचालीमध्ये ह्या सुरीले अशा वाटचालीमध्ये आपलं कुटुंबसुद्धा आपल्यासोबत असतं. त्यांची जर साथ नसेल तर मग ती गंमत नाहीच नाही का. तर मग काय कुटुंबाबद्दल काय सांगाल. फॅमिली सपोर्टच्या बाबतीत काय सांगाल. सर फॅमिली सपोर्ट म्हटलं तर माझे बाबांना गाण्यांची सिनेमांची भरपूर आवड. ओके. पण मी गाणं केलं ते त्यांना आवडलंच नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. त्यांना पाहिजे होतं की नाही पहिले बिझनेस हे सब बात नाही. पण तरी पण त्यांना लपून छपून मी हे गाणं सुरू ठेवलं. आईला माहिती होतं, आई साथ द्यायची. आईला तर फारच आवडायचं. ठीक आहे पण बाप चुपचाप निकल जाना, बापा को बताना नहीं, वहीं की वहीं से आपको होटल पे चले जाना है. मी म्हटलं ठीक आहे मी चला जाऊंगा. और तसं बाबा चेक करण्यासाठी हॉटेलवर फोन करायचे, राजू आला आहे का. तर तिथे पण सांगून ठेवलं होतं मी आहे म्हणून असं सांगायचं. तर ह्या प्रकारे बाबांचा मी सांभाळ केला आहे. त्याच्यानंतर मग माझी फॅमिली, माझी बायको सपना, तिला तर भरपूर आवड आहे. ती तर मला सांगते तुम्हाला जे करायचं आहे तुमच्या आवडीसाठी ते तुम्ही करा. कारण जग आहे कशासाठी, फक्त खाणं पिणं तर आहेच नाही ना. एक छंद जोपासणं फार गरजेचं असतं. तर ते करा. त्याच्यानंतर मग माझी मुलगी, त्यांच्याकडून सपोर्ट भरपूर आहे. माझी मुलगी तर सर माझी गुरु आहेत खरं सांगायला. मोठी मुलगी मेहक, छोटी मुलगी रिधिमा, ते दोघी माझे गुरु आहेत. संजय भालचंद्र पत्की गुरुजी जे आहेत माझे. सॉरी फॉर इंटरप्शन. माझ्या आठवणीत म्हणजे मेहक आमच्या या संवाद कटवर येऊन गेलेली. ती उत्तम कथ्थक कथ्थक तिच्या याने रिदम तिच्या अंगात असं भिनलेलं आहे. तर ते रिदम मी तिच्याकडून शिकलोय गाण्याचं. तर ती मला सांगायची नाही तुम्ही बाबा पप्पा म्हणतात मला ते, पप्पा आपने जल्दी शुरू कर दिया, नहीं पप्पा आपने लेट कर दिया, पप्पा छूट गया ना, थोडं ध्यान दो ना असं. आणि त्याच्यासोबत माझी छोटी मुलगी पण माझला तेच रिद्धिमा. ती पण पक्की आहे. पप्पा मजा नहीं आ रहा, थोड़ा सा आज डल लग रहा है. हाँ बेटा मैं थोडासा देखतो एनर्जी करतो. तर असं मला फॅमिली बॅकग्राऊंडचं पूर्ण सपोर्ट आहे. मला असं वाटलंच नाही की माझ्यावर काही एक्स्ट्रा जबाबदाऱ्या आहेत.
त्यांनी मला मुक्तच केलं की नहीं तुम्हारा गाना भी करो और आप तो वैसे घर संभाल ही रहे हो, जवाबदारी आप लेके रखी हो, तो उसको अलग से बोलने की ज़रूरत नहीं है, आप करो, आपको जो करना है हमारा आपका पूरा सपोर्ट है. बहुत अच्छे बहुत अच्छे. म्हणजे हा सगळा सुरीला प्रवास म्हणजे आमच्या रसिक मित्रांना नक्की. बरं मग राजेंद्रजी मला हे सांगा, म्हणजे तुमचा प्रवास मी सगळं पाहतोय विद्यार्थी दशेपासून. तुम्ही कॉलेजात काही असं नाही नाही नाही, तुम्ही माझे गुरुजी, तुम्ही नूतन वाटा कॉलेजचा मी विद्यार्थी, माझे हे आमचे गुरुजी हे पण राजेंद्र देशमुख सर. पण मी तेव्हा एवढं अभ्यासात एवढं हुशार नव्हतो मी, म्हणून कॉलेज फक्त पूर्ण केलं, पण वेगळं काही मी केलं नाही तिथं. पण आणि आता कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये पण असं तेव्हा मी पार्टिसिपेट वगैरे असं काही केलं नाही. तेव्हा नव्हतं, ही फॅसिलिटी नव्हती कराओके वगैरेची, फक्त संगीत. आणि तेव्हा आमचे गुरुजी पण नव्हते. आमचे गुरुजी संजयजी पत्की सरजी इथे 15-20 वर्ष आधी आलेत आणि माझं कॉलेज त्याच्या आधी होतं. अच्छा. तर ते गुरुजी इथे आधी ते वर्ध्याला राहायचे. अच्छा. तिकडनं ते प्रवास करत करत आज इथे जळगावला स्थायिक झालेले आहेत. बरं, म्हणजे आता पत्कींचा विषय काढला आणि शास्त्रीय अभिजात संगीत वगैरे, तर मग म्हणजे तुमचा 5-7-8 वर्षांचा तो ह्या सगळ्या अभिजात शास्त्रीय संगीताचा अभ्यास पण आहे आपल्या गुरूंकडे, पत्की सरांकडे, नाही का? मग त्याची एक झलक शास्त्रीय संगीताचा बेस असलेलं एक गाणं चालेल. शास्त्रीय संगीताचा बेस असलेलं एक गाणं, एक ठुमरी आहे आसावरीमध्ये, आसावरी रागात ठुमरी आहे. ठुमरीचा गोडवा वेगळाच असतो. बिलकुल बिलकुल, क्लासिकल ठुमरी म्हटलं जातं. तर कहा करू सजनी आहे ना, यशोदासजींनी गायलेलं गाणं आहे, एकदम गोड आवाज आहे त्यांचा. नक्की नक्की. ते पण संगीतमध्ये ते देव माणूस मानले जातात. सजनी आहे न बालम, का करू सजनी आहे न बालम, खोज रही है पिया परदेसी अखियाँ, खोज रही है पिया परदेसी अखियाँ, आए न बालम, क्या करूँ सजनी आए न बालम. जब भी कोई आहट होवे मनवा मोरा भागे, देखो कहीं टूटे नहीं प्रेम के ये धागे, हेमत वारी प्रीत हमारी छुपे ना छुपाए, छुपे ना छुपाए, सावन हो तुम ये हो तोरी बदरिया, आए न बालम, क्या करूं सजनी आए न बालम. वा 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 वा. ठुमरी, तिचा गोडवा, ती नजाकत आणि आपली परिश्रम. ठुमरी सादर करणं सोपं काम नाहीये, नाही? बडे गुलाम अली खान साहेब यांनी ही ठुमरी फार प्रेम गायली. वा 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 वा. बडे गुलाम अली खान साहेब फार मोठे, याने तेव्हा तर हे साऊंड सिस्टम पण नव्हतं, समोर दर्शक बसलेले असतात आणि हे इथे, तर ते असं मोठ्या आवाजात त्यांना गावं लागायचं, असं एकदम भारतात मुछे त्यांची बडे गुलाम अली खान साहेब, त्यांची ठुमरी ऐकली आहे ती
या सगळ्या दिग्गज लोकांनी आपलं परत एकदा ते आपण त्यांच्या प्रति अतिशय कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. तर त्यांना सॅल्यूटच आहे आपला, नाही का. त्यांनीच ते धरोहर पुढे दिलेली आहे आम्हाला. रिच त्यांनीच केलंय ते सगळं. आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. तेव्हा ते यानी कॅमेरा नव्हते, काही नव्हते, तरी पण ते गाणं कसे तरी ते रेकॉर्ड होऊन ते आमच्यापर्यंत पोहोचवणं हीच मोठी गोष्ट आहे. त्यांची सिद्धी होती, नंतर ती प्रसिद्धी. आता बरेचसे आपले बाथरूम सिंगर्स, हौशी लोक काही न करता त्यांना प्रसिद्धी हवी असते, पण ते हे शक्य नाहीये. आधी तानसेन नंतर तानसेन, एकदम सिंपल गोष्ट आहे. त्याने आधी तुम्हाला ते गाणं 50 वेळा 100 वेळा ऐकून ते कानाने ते पक्क करावं लागेल, ते संगीत आतमध्ये तुमचं ते यावं लागेल, नंतरच ती त्याच्यानंतर तुम्हाला शास्त्रीय संगीताची एक बेस, एक पाया तुम्हाला त्यात 2-1 वर्ष का असे ना, पण ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्याच्यात तुम्हाला असं स्वरात किंवा 4 लोकांसमोर तुम्हाला गाणं सिद्ध करायचं आहे तर ते मेहनत घ्यावी लागेल. बहुत अच्छे, बहुत अच्छे. म्हणजे लाख मोलाचा संदेशच, म्हणजे सांगता करताना आम्ही जे विचारत असतो की बाबा संदेश द्या, तर ते सांगितलं तुम्ही, फार महत्वाचं. आणखीन एक याच्यात एक गोष्ट मी सांगू शकतो. जरूर जरूर जरूर. 2 लाईन आहेत की जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे त्याला सुंदर करा, आणि जे सुंदर झालेलं आहे ते लोकांसमोर सिद्ध करून ते त्याचं सोनं करा. एवढीच संपल. लाख 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 मोठं मोलाची गोष्ट ही नक्कीच आहे. फुलवाणीजी, खरं सांगू का, हे सगळं शब्दसुरांचा छानपैकी हा झुला इतका छान तुमची सजवलेला आहे परिश्रमपूर्वक, आणि तुमच्या विश लिस्टमध्ये, तुमच्या बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी असतील. आता तायडे सर प्रस्तुत किंवा संचलित जो काही स्वरमंदिर ऑर्केस्ट्रा आहे, तुमचे अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी चालू असतात आता, नाही का. म्हणजे हे सोपं पण आहे, विदाऊट इन्स्ट्रुमेंट, आणि फक्त ते टायमिंग आणि ते प्रॅक्टिस असली की ते जमून जातं सगळं, नाही का. तर सोपं कोणाला होईल? ज्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला, ह्याच्या अंडरलाईन. आणि याच्यामध्ये पण एक 2 प्रकारचे व्यक्ती असतात जीवनात. ओके. 80-20 किंवा 20-80 काही म्हणा. 20 म्हणजे जे बाथरूम सिंगर आहेत, बर बर, ज्यांना 20% गाणं त्यांच्यात असतं, बर, त्यांना 80% गाणं कमवावं लागतं. अच्छा अच्छा अच्छा. आणि एक 80% गाणं ज्यांना देवाने दिलेलं असतं, किशोर कुमार साहेब, गॉड गिफ्ट. तशातले ते 80% असतात. त्यांना फक्त 20% असं रियाज करायची आहे किंवा एक चांगला गुरु धराव. चांगला गुरु मिळणं पण ही मोठी गोष्ट, भाग्याची गोष्ट असते. ते भाग्य मला लाभलंय संजय पत्की गुरुजींच्या रूपाने. चांगलं गुरु भेटणं, त्याच्यानंतर ती रियाज करून ते गाणं तुमचं 80 ते 100% गाणं ते तुमच्या हातात असतं. वाह वाह. खरं म्हणजे वेळेची मर्यादा आहे. आमच्या अख्ख्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीनं तुम्ही इथं आलात आणि फार सुरील्या अशा गप्पा झाल्यात, आणि गप्पांच्या सगळ्या वळणांवर आपण छान गाणी पण ऐकवलेली आहेत सगळ्या जॉनर्सची. तुमचा आवडता गायक कुमार सानू पण आहे, नाही का. किशोर कुमार तर आहेच. म्हणजे ते काय सगळे देवत्व प्राप्त झालेले, ही माणसंच आहे, पण त्यांच्यात आपण सगळे जादुई आवाज आणि तो देव बघितलेला आहे. तर आता आपल्या या सुरील्या गप्पांची सांगता तुमच्या आवडत्या एखाद्या गीताने आपल्याला नक्की आमच्या रसिक मित्रांना. तो किशोरचा, रफी साहेब किंवा मुकेश ते पण आहेत, पण मी आजच्या जनरेशनसाठी कुमार सानू यांचं गाणं घेतो. वाह वाह, क्या बात है. मेरा चांद आया है मुझे नजर. वाह, हा, बहुत अच्छा. मेरा चांद मुझे आया है नजर, मेरा चांद मुझे आया है नजर. ए रात जरा थम थम के गुजर, ए रात जरा थम थम के गुजर. छाया है नशा मेरी आंखों पर,
छाया है नशा मेरी आंखों पर, हे रात जरा थम थम के गुजर, हे रात जरा थम थम के गुजर, मेरा चांद मुझे आया है नजर। मेरे दिल में है अरमा कई कई, मेरी चाहत है अभी नई नई। मेरे दिल में है अरमा कई कई, मेरी चाहत है अभी नई नई। रह जाए न प्यासा प्यार मेरा, मेरी बाहों में भर दे यार मेरा, इतना सा करम तू कर मुझ पर, इतना सा करम तू कर मुझ पर, हे रात जरा थम थम के गुजर, हे रात जरा थम थम के गुजर, मेरा चांद मुझे आया है नजर। थैंक यू। वाह 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 वाह, बढिया, बिग थँक्यू. खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुम्हाला इथे बोलवलं याबद्दल आणि एक संधी दिली की माझं मनोगत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, की करावकीसाठी काय काय करावं लागेल, सर्व सिद्धी प्राप्त करावं लागेल, आधी शास्त्रीय संगीत घेणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपलं तेव्हाच आपलं आयुष्य हे बदलेल. नक्की 100%. क्या बात, धन्यवाद. नमस्कार रसिक मित्रो, मी राजेंद्र द्वारकादास फुलवाणी. आज आपलं मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डुबी डू एक तरी छंद असावा या स्तुत्य कार्यक्रम, एकदम खरंच फार सुंदर कार्यक्रम असतो हा. या कार्यक्रमाद्वारे मला माझी मनोगत कराओकेने बदललेलं आयुष्य माझं, कसं आयुष्य माझं बदललं आहे हे इथे येऊन मला प्रस्तुत करण्यासाठी संधी दिली. आणि माझा संगीतातील प्रवास मी हा कसा मांडला इथे, यानी माझा हा प्रवास कसा सुरू झाला, इथपर्यंत मी कसं आलो, हे सर्व या कार्यक्रमाद्वारे यांनी सरांनी माझ्याकडून ते काढून घेतलं. आणि खरंच हा हॉबी डुबी डू मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत एक तरी छंद हवा, एक जोपासायला हवं, एक तरी छंद हवा. तर हे जरूर बघा आणि एक तरी छंद जोपासा. त्याच्यासाठी हा यूट्यूब चॅनल एक तरी हॉबी डुबी डू एक तरी छंद जोपासा तुम्ही बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.